आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 408वा दिवस आहे. तर आता ग्राउंड कंप्लीट होता आपण. तर सर्दी झालेली आपल्याला. काय तब्येत बरी नाही. चला आज शूज नाही घालायचं. आज आपण बोट फिटचं. तर करण आज नाही येणार कारण की आज ग्राउंड आहे धुळ्याला गेला तो. बघू काय काय परफॉर्मन्स आहे त्याचा. तर काल मालिश केली तिची. तर बघू आज फोन लावून बघू त्याला. होईल त्याचं ग्राउंड 9-10 वाजता. तर चला अंधार इकडं आता. पलीकडेच बसू आपण. कुत्रे बसले होते बघा इथं. चला चला तर चला ग्राउंड कडे आलो आता आपण. आता काय करू वॉर्मअप करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चलो तर चला थोडं नॉर्मल वॉर्मअप केला. तर सगळ्यात मेन गोष्ट काय आहे फोम रोलिंग करू. फोम रोलिंग तर हे ॲड करणार आता इथून पुढं आपण. करू आणि आजचा वर्कआउट काय ते चालू करू. तर कॅमेरा आपल्याला लावून लागेल. इथं कुठे गेलं वाटतं. इथं बसलं होतं गेलं वाटतं. तर चला कारणचं ग्राउंड आहे आज. काय करतं काय माहिती. पण एवढं आहे काही काही गोष्टी ध्यानात ठेवणं लागतं ग्राउंडला गेल्यावर. कारण की पोरं कसे म्हणते आमचं इथं नाही ग्राउंडला बेकार घेऊन राहिले इतकं बसून ठेवून राहिले. पण एवढं या तुम्हाला सांगतो ती परीक्षा दी आपण सराव सोप्पा असतो. आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये आपण घरी जातो. घरून आरामशीर जातो. आरामशीर 1600 मारतो. मन असलं तेव्हा मूड चांगला असला आपलं बेस्ट टाइमचं कंपॅरिझन आपण त्या टाइम सांग करतो. कसं काय होईल. त्यासाठी प्रॅक्टिस ओके लागते. तुम्हाला तेच सांगतो प्रॅक्टिस अजून करा. कारण की ग्राउंड बरोबर नसते ते एक्झाम तर खालीवर तर असतीच.
एक माहित तुम्हाला एक्झाम वर 15-20% एक्स्ट्राच करून जाणं लागतं. तर काय उद्या खालीवर काय झालं तर मग आपल्याला तेवढं स्टॅमिना लागणार आहे, तेवढा परफॉर्मन्स लागणार आहे. तेव्हा आपण काय करतो, फक्त 1600ची प्रॅक्टिस करतो किंवा 800ची प्रॅक्टिस करतो. पण तिचं जी कंडिशन असती आणि तिचं जे सर्वाइव्ह करणं लागतं आपला, त्याची प्रॅक्टिस नसते ना आपली. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं थोडं 5% आपला स्टॅमिना जातो, मेंटॅलिटी जाती. त्याच्यामुळे काय होतं, परफॉर्मन्स ओके निघत नाही. तर ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे जर गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस जर करते तर तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, तर तुमचा परफॉर्मन्स तिथे बरोबर निघाल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता आपण राऊंड मारणार आहे. काल थोडंसं ट्रॅक बनवला आपण, टर्न राऊंड बनवला. पहिले कसं पाय वाकडे पडत होते, तर आता नाही इलाज, आपल्याला ग्राउंड नाही अवेलेबल आहे. पण ते धरणाच तिकडे आहे, तिथं पण मग ते बॅग आणि ते चोरी जायची शक्यता आहे. आणि अंधार, अशा अंधारात तर कोण नसतं सध्याला, कारण करण मागं पुढे येतो, त्यामुळे सोबत असलं जमतं. पण एकदम अंधारात जाणं म्हणलं ना, तिथं पण थोडंसं अवघड आहे. कारण की पहिले तरी रेग्युलर जात होता, तिथं काहीच नाही आहे. त्याच्यामुळं गवत जास्त झाली, त्याच्यामुळे ती जाऊ वाटत नाही आता. पण आपण इथं थोडंफार करू हळूहळू. तर चला. तर आपण 7 राऊंड मारले, बॉडी गरम करून घेतली. बॉडी गरम झाली तर आजचा वर्कआउट काय तर आपण बघू. तर कूल डाऊन करू, वॉकिंग करू थोडीशी. तर तुम्हाला रस्ता म्हणजे राऊंड दाखवतो कसं केलेलं आहे. हे बघा, इथून असा राऊंड मारला तिथून तिथपर्यंत, आणि इकडून पण इथून असा राऊंड तिथपर्यंत मारला. म्हणजे काय टर्न टर्न तयार झाला. नाही पहिले कसं पाय खालीवर पडत होतं, तिथं अजून थोडंसं डेव्हलप करू, कारण की जास्त करता येत नाही. तिकडे काऊन केलं का, तिकडे गार्डन आहे, आपली इथं प्लॉटिंग आहे, त्याच्यामुळे जास्त करता येत नाही. इथं जास्त केलं तर परत प्लॉटिंगवाला म्हणून त्याची प्लॉटिंग डिस्टर्ब होऊन जाते ना. त्याच्यामुळं आपलं जास्त करता येत नाही, फक्त लाईट आपलं काम धकन तेवढं करणं लागतं. तर चला. आता काय करू, आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. पण सगळ्यात पहिले वॉर्मअप आणि जॉगिंग राऊंड मारणं महत्त्वाचं आहे. त्याने काय होतं, बॉडी ॲक्टिव्ह होती. बॉडी ॲक्टिव्ह झाली ना, तुम्हाला मेजर इंजरी किंवा काही होणार नाही. त्याच्यामुळं आधी वॉर्मअप, बॉडी गरम करून घ्या, त्याच्यानंतर परफॉर्मन्स बरोबर निघतो.
तर चला तर आजचा वर्कआउट आपला ड्रिल वर्कआउट नॉर्मल आपण ड्रिल वर्कआउट करणार आहे. तर आता जागा नाही, आपण इथं आहे थोडासा चांगला स्पेस, थोडासा इथं ड्रिल वर्कआउट करू आपण. पॉईंट लावलं.
तर आपला ड्रिल वर्कआउट पहिले स्टेप कंप्लीट झाली. ह्याचं काय करायचं, जास्त नाही, तुम्हाला जसं स्टॅमिना आहे तसं हे तसे सेट मारायचे. आपण 2-2 सेट मारले तर ह्याने काय होतं, आपल्या रनिंगला स्ट्राईक जास्त चांगल्या पडत्या आणि रनिंगमध्ये आपली लॉंग स्टेप टाकते ना, तर लॉंग स्टेपचा परफॉर्मन्स चांगला होतो. पाय इथून खुलते ना की गुडघ्यापासून खुलते, आणि खालू इथून तर खुलले ग्लुट बसून, तर काय होतं आपलं स्टेप लॉंग पडत्या आणि आपण रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. तर हप्त्यामधून एकदा तरी हे ड्रिल वर्कआउट करायचा. तर चला आपण ड्रिल वर्कआउट करू. आपण हिल मारतो ना तिकडं, सांगतो मग. जो आपण टेकडी मारतो ना साऊथ सिटीची, आपल्या इकडे आहे बघा, तर तिथं काय त्याचं खालच्या साईडने एकदम मोकळं ओपन प्लेस ग्राउंड आहे क्रिकेटचं. आपण तिथं आपण ड्रिल वर्कआउट केलं तर जमन आपलं. आपण आता तेच करणार आहे. आता जे जे इव्हेंट जिथे जिथे ऍडजस्ट होईल ना, ब्लॉकला जे म्हणते, म्हणजे तिथं आपण सिच्युएशन चेंज करणार आहे. आता एकाच ठिकाणी आपलं होत नाही इथं, एकाच ठिकाणी सगळं वर्कआउट भेटत नाही आपल्याला. इथं ग्राउंड भेटलं तर दुसरं काय कंडिशन भेटत नाही आपली वर्कआउट करायला. तर आपण काय करायला, प्लेस चेंज करणार आहे. आता बघू करण आला ना तर आपण करू प्लेस चेंज. तर चला, आजचा वर्कआउट ड्रिल वर्कआउट झाला कम्प्लीट. हा थोडंसं जॉगिंग करू, जॉगिंग म्हणजे वॉकिंग करू, कूल डाऊन. त्याच्यानंतर मग दुसरा वर्कआउट काय ते बघू. चला तर चला आता काय करणार आपण, लय स्किपिंग मारली नाही, स्किपिंग मारणार आहे आपण. तर स्किपिंग पण असं नॉर्मल ठिकाणी मारू आपण. सरफेस जिथं मातीच आहे तिथं मारू बघा. जिथून आपण ड्रिल वर्कआउट चालू केलं ना तिथं स्किपिंग मारू, कारण की पायाला फटके बसत नाही. नाही हे काय सिमेंट रोडवर लय फटके बसते पायाला.
तर चला 400 स्किपिंग मारले आपण आता. जास्त नाही मारू शकत कारण पाय पेन करू राहिला थोडा. तेवढं आहे. नॉर्मल पेन करू लागला कधी तर थांबून जायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला आता काय करणार आपण, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. ड्रिल वर्कआउट केला, ग्लूट्स हॅमस्ट्रिंग हे एकदम फ्री करून घ्यायच्या. आता चला आता आजचा ड्रिल वर्कआउट झाला कम्प्लीट. आता स्ट्रेचिंग करू आता आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.